ते जे बट्टे वगैरे जे असतात त्याचं कसं म्हणजे त्याचा कसा फरक पडतो येणाऱ्या पैदाशीवर? कसं आहे, बट्टा बस्तर हा विषय जो आहे, ह्या विषयात म्हणजे सिमेन्स किंवा समोर असलेला बैल, या दोन्ही गोष्टीत फरक आहे. तर समोर असलेला बैल आपल्या डोळ्यासमोर आहे. डोळ्यासमोर पण कधी कधी काय होतं, दोन्ही गाय सुद्धा बिनबट्ट्याची, बैल सुद्धा बिनबट्ट्याचा असला तरी वासरू बिनबट्टा असलेलं पडतं. हा किंवा 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 बैल बट्ट्याचा आहे, गाय बट्ट्याची आहे आणि वासरू एकदम क्लिअर पडतं, असं सुद्धा होतं. होत होत की ह्या गोष्टी अगदी होतीलच असं काही नाही, की ही बट्ट्याची गाय आहे म्हणून तिला वासरू, किंवा बट्ट्याचा बैल आहे म्हणून त्याला वासरू बट्ट्याचं येईल, असं होत नाही. पण ही येतं कुठून? एखाद्या वेळेस तिच्या आज्या पंजाच्या किंवा वडिलाच्या आजोबाजोकडनं हा अनुवंशिक आलेल्या गोष्टी आहेत, त्यातनं एखाद्या वेळेस होऊ शकतं. पण प्रत्येक वासराला, बैलाच्या किंवा गायीच्या, प्रत्येक वेळेस समजा एका गायला गळचिपी आहे किंवा गोम आहे, तर प्रत्येक वेळी तिला वासरू तसं पडल असं होत नाही. तुम्ही अगदीच. प्रत्येक शेतकऱ्याला त्या गोष्टीचा अभ्यास नक्की असेल. असं होत नाही, असं होऊ शकत नाही. प्रत्येक वेळी नाही पडत, एखादं वासरू पडल, हा. पण 2-3 वेळेस क्लिअर सुद्धा पडल. हे कुणाच्या हातातल्या गोष्टी नक्कीच नाही. अगदीच. ड्रायव्हर आम्ही आता बऱ्याचशा मुलाखती घेतो, बघतो, ऐकतो. तर कर्नाटक भागात म्हणजे एक आहेत, त्यांनी अशी मुलाखत दिली की त्यात त्यांनी सांगितली गाईला बट्टा माप आहे आणि बैलाला बट्टा असं. मग त्यात काय नक्की नवीन पालकांनी नक्की काय समजायचं? बरं, हे आपल्याला काही माहिती नाही या विषयाबद्दल, की हा विषय कुणी बोललेला आहे. पण गाय गोमाता आहे, शेवट अगदीच. गाय गोमाता आहे. अगदीच. बरोबर हा आहे का? मी माझं मत फक्त ह्या गोष्टीवर तुम्ही प्रश्न विचारला म्हणून व्यक्त करतो. बरोबर. गायला सगळे बट्टे माप आहेत, माप ती आपली गोमाता आहे म्हणून. गोमाता आहे. ठीक आहे, मग तिच्या असण्याने आपल्या घरात काही बिघाड होत नाही. समजा एखादी बट्ट्याची गाय आपल्या घरात आहे, तर आपल्या घरात काय चुकीचं प्रसंग आलाय किंवा असं असं तिच्यामुळे काय होत नाही, हा तर बैलामुळे कसं होईल, अगदीच. हा असं मला वाटतं. हा हा हे माझं वैयक्तिक मत आहे. 100% बाजारपेठेत बट्ट्या भवऱ्याला किंमत आहे, बट्ट्या भवऱ्याच्या जनावराची किंमत कमी होती, ही गोष्ट आपल्याला मान्य आहे. पण त्याच्या असण्यानं असं का होईल, किंवा एखाद्या पायगुण म्हणावा. कुटुंबात किंवा काहीतरी कुटुंबात वाईट वाकडं घडत, असं मला नाही वाटत. नक्की परमेश्वरानं घडवून दिलंय, असं होत नाही. असं मला नाही वाटत की त्याला बस्तर आहे म्हणून घराचं वाटोळं झालं, असं होऊ शकत नाही. जर एखाद्या ठिकाणी झालं असलं तर तो योगायोग समजावा. माझं वैयक्तिक मतातनं मला असं वाटतं.